चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत क्रिस्पी कुरकुरीत मेथी पुऱ्या. बघा, तुम्हाला मी याची क्रिस्प दाखवते, किती कुरकुरीत झाल्या आहेत. आपण आता तुम्हालाही अशा पुऱ्या करायच्या असतील तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी प्रथम मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यातच मी आता 2 चमचे बेसन घालून घेणार आहे व आता त्यावर 1 चमचा हळद घालून थोडे जिरे घालून घेऊया. जिरे घातल्यावर आपण त्यावर 2 चमचे धना जिरा पावडर घालणार आहोत, थोडी आमचूर पावडर घालणार आहोत व थोडा ओवा घालणार आहोत. नंतर यावर आपण 2 चमचे लाल तिखट घालून हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. यातच आता आपण 1 वाटी चिरलेली मेथी घालून घेऊया व त्यावर हे आले, मिरची, जिरे, लसूण यांचे मी दरदरीत वाटण केले होते ते घालून घेणार आहे. हे वाटण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. यावरच आता आपण मीठ आणि 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. मीठ चवीप्रमाणे घालावे व हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. तेल सर्व पिठाला लागले पाहिजे. आता यावर आपण थोडे थोडे पाणी घालून हे कणिक मळून घेऊया. ही कणिक अगदी कडकही नाही मळायची व अगदी मऊही नाही मळायची. ही आपण अगदी चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायची आहे. आता ह्याला दोन्ही बाजूला चांगले पीठ लावून आपण याची चपाती लाटून घेणार आहोत. चपाती लाटल्यावर मी याच्या पुऱ्या काढून घेणार आहे. या पुऱ्या आता मी परत एकदा लाटून घेणार आहे, कारण मी चपाती थोडी जाड लाटली होती. तुम्हाला जर परत लाटायचे नसेल तर तुम्ही पहिल्यांदाच चपाती अगदी पातळ लाटून घ्या, पण मला ही अशी परत लाटून घ्यायची होती म्हणून मी ती थोडी जाडच लाटली होती. नंतर याला आपण असे काट्याने टोचे देणार आहोत. अशा हे केल्यामुळे आपण जेव्हा तेलामध्ये पुरी सोडतो तेव्हा त्यातील हवा बाहेर निघून जाते व पुरी चांगली कुरकुरीत व क्रिस्पी फ्राय होते. यासाठी मी आधी कढईत प्रथम तेल चांगले कडकडीत गरम करून घेतले आहे व गॅस मंद करून मग ही पुरी फ्राय करायला घेतली आहे. गॅस नंतर मंद करणे फार गरजेचे आहे, त्यामुळेच आपल्या पुऱ्या चांगल्या क्रिस्पी व कुरकुरीत होतात. आता ह्या आपण दोन्ही बाजूने चांगल्या फ्राय करून घेऊया. बघा, अशा प्रकारे मी आता बाकीच्या पुऱ्याही फ्राय करून घेते आहे. आता या सर्व पुऱ्या माझ्या फ्राय करून झाल्या आहेत. आता मी एक अतिशय पातळ चपाती लाटून त्याच्या मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या आहे. एक बाटलीचे झाकण घेऊन त्याने मी ह्या छोट्या पुऱ्या काढून घेतल्या आहेत व त्यालाही काट्याने टोचे देऊन अगदी पहिल्यांदा दाखवले होते तशाच मी त्या फ्राय करून घेणार आहे. या अशा पुऱ्या करून आपण डब्यात भरूनही ठेवू शकतो, म्हणून मी अशा छोट्या पुऱ्या करून घेतल्या आहेत व या अशा मोठ्या पुऱ्या आपण लगेच खाऊन टाकू शकतो. व आता ह्या तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा नुसत्याही खाऊ शकता. नुसतं स्नॅक्स म्हणूनही खायला हे चांगलं लागतं. मुलांना बाहेरचं काही आणून द्यावं लागत नाही. अशा कुरकुरीत पुऱ्या खायला त्यांनाही फार आवडतात व बाहेरच्या खाण्यापासूनही त्यांची सुटका होते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास तुम्हीही जरूर करून बघा व तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा व रेसिपी आवडली असल्यास शेअर, लाईक व कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.